पहिला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आमचे डीके सरांची देखील आज एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन लुकने खरं तर एंट्री झाली त्यांची. जसं या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाली तशी लगेच मायक्रोफोनवर देखील ते खरं तर फोनवर देखील ते जोडले होते आणि त्यांची मजा घेत असताना आमचे खरं तर ऑफिशियल पंच देखील आम्ही पाहिले. असं प्रत्येक क्षण खरं तर यादगार असतो. नाही मी ते मान्य करतो पण तुला अगोदर ऍडमिट होता की नाही तेव्हाच तू मला सांगायचं होतं मग तुम्ही ऍडमिट आहे मला जमणार नाही म्हणून. चुकी आपली बोलीला पण झाली होती, चुकी इथे पण झाली होती. चुकीच सर्व करून जमेल का? नाही मी मान्य करतो, मी त्यासाठी तुला फोर्स अजिबात करणार नाही पण तू हे गोष्टी अगोदर सांगायला पाहिजे ना. थोडासा एक मिनिट थांबा. श्री समर्थ 11 संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित. मग 2 धावेची पॅनल्टी डन करावं लागेल कारण बोलणं देखील आमचं झालं त्या ठिकाणी. कारण 13 प्लेयर होते, 12 आपल्याला या ठिकाणी पाहिजे. जरी एक आजारी असला तरी आपण देखील त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. परंतु 2 धावेची या ठिकाणी पॅनल्टी दिली जाईल श्री समर्थ 11 संघाला. ती नंतर आम्ही ॲड करू नक्कीच. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजे म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. तसेच भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानाचा मुजरा. तसेच आदिवासीचे क्रांतिकारक राघोजी भांगरे, हुतात्मा नाग्या कातकरी, बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस अभिवादन करून मॅचला सुरुवात करूया. पहिली मॅच आई एकविरा आणि श्री समर्थ 11 या 2 संघांमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला षटक चिंतामण इष्टे डोंगरपाड्याचा खेळाडू. पहिल्या बॉलवर फटका दर्जेदार आहे. किरणचा ब्रँड अर्थात धोत्रेवाडी गावची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिल्या बॉलवर ठोकलाय षटकार. यस, चांगली सुरुवात करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आई एकविरा 11 संघाची कैलास आणि त्याच्या साथीला किरणला आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला किरण की ज्याच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर षटकाराने सुरुवात केली. गोलंदाज चिंतामण खरं तर थोडासा
चांगला गोलंदाज आहे आणि इथे मित्र म्हणेन आणखीन एक फटका चांगला आहे मिड विकेट रिझन मध्ये चेंडू सीमा रेखा पार 4 रन. दमदार बॅटिंगचं प्रदर्शन दाखवत असताना खरं तर किरणला आपण बघतोय धोत्रेवाडी गावाचा खेळाडू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल डोंगरपाडा गावाचा एक खेळाडू अर्थात दिनेश इष्टे एक मोठं नाव क्रिकेट आदिवासी टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणजेच दिनेश. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना बॅट्समन देखील चांगला आहे परंतु सध्या गोलंदाजीच्या भूमिकेत हा मात्र चांगला बॉल कमबॅक करतोय गोलंदाज मी तर म्हणेन दिनेश. पहिल्या बॉलवर षटकार आला दुसऱ्या बॉलवर चौकार आला तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी अगदी सुरेख गोलंदाजी आपण बघतोय. 10 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहिल्या तदनंतर डॉट बॉल आला आणि यावेळेस शॉर्ट बॉल त्यावर फटका फसला. या ठिकाणी पकडली जाते झेल. पहिल्या अटेम्प्टला पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या बाहेर जात असताना किरण बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दिनेशला माहित आहे की पहिल्या बॉलवर षटकार आला दुसऱ्या बॉलवर चौकार आला तदनंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र लाजवाब गोलंदाजी. तब्बल विचार केला तर 10 धावा खर्च केल्या आणि तदनंतर 1 विकेट प्राप्त केला म्हणजे चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रवी गावंडा. या खेळाडूंवर मित्रमंडळींनी नजरा असतील. मागचा हंगामा सह्याद्री प्रीमियर लीग ज्याने गाजवली होती तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल रवी गावंडा. रामाचवाडीचा खेळाडू आता सध्या आई एकविरा 11 या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. ज्याने 6 बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज असताना विलास पादरीच्या गोलंदाजीवर प्रहार चढवला होता. आज देखील विलास विसरला नसेल या फलंदाजाला की ज्याने 28 धावा देखील ठोकून काढल्या होत्या आणि संघाला रनर अप ठेवला होता. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल रवी गावंडा लेफ्ट हँड फलंदाज. त्याच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश इष्टे. हा चांगला बॉल कमालीची गोलंदाजी दिनेशची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जणू काही काल दत्ताची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या तिथून 4 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या आणि आज दिनेशने देखील 10 धावा खर्च केलेत आणि काय कमालीची गोलंदाजी 1 विकेट तर प्राप्त केलंय आणि तदनंतर हा बॉल फुलटॉस बॉल यावर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लाजवाब झेल वाडा कॅच. मॅच मध्ये ट्विस्ट फलंदाज बिग हिटर डाऊन अर्थात रवी बॅक टू द डगआउट. हेच चांगली गोलंदाजी. मी पहिलंच वर्णन केलं होतं की काल दत्ताची गोलंदाजी तुम्ही पाहिली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर 4 विकेट प्राप्त केल्या होत्या. तीच गोलंदाजी आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दिनेशकडनं 10 धावा खर्च केल्या स्कोर बोर्डवर आणि 2 विकेट प्राप्त केल्या म्हणजेच किरण आणि रवी बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोल बॅट्समन अरुण.
तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज गुरुनाथ. गुरुनाथ गुरुनाथला आपण बघतोय. बोंबाळवाडीचा खेळाडू गुरुनाथ सध्या बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल. समोर फलंदाज ज्यांनी अद्याप एकही चेंडू खेळलेला नाहीये, म्हणजे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कैलासला पाहू शकाल. कैलास बांगारी मेचकरवाडीचा खेळाडू आहे. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? फटका चांगलाय. कव्हर पॉइंट मध्ये फक्त बॉलला ढकललाय. घेतली जाईल एक सिंगल धाव, परंतु चांगली गोलंदाजी आपण गुरुनाथची बघतोय. एक धावेने धाव फलक फ्लाय होईल. 11 या धाव संख्येवर जाऊन पोहोचेल. मॅच महत्वाचे, ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. ते प्रयत्न देखील करावे लागेल. आणि तो नेक्स्ट मॅच असेल प्रकाश 11 संघ. ही मॅच पाहत असेल प्रकाश 11 संघाचे सर्व खेळाडू मॅच संपण्याच्या आत या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. स्मिथ 11 आंबेरपाडा संघाचे देखील वाईड बॉल खेळाडू ही मॅच पाहत असेल त्या सर्व खेळाडूंनी ही मॅच संपण्याच्या अगोदर या ठिकाणी आलंच पाहिजे, अन्यथा दोन्ही संघाला पॅनलाइज केलं जाईल. याकडे लक्ष असू द्या. चांगली गोलंदाजी गुरुनाथची आपण बघतोय. शॉर्ट बॉल, हा कमालीचा चेंडू. अरुणला खरं तर खेळायचा होता ऑन साईडला, षटकार आला असता, परंतु चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गुरुनाथ कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. याच मैदानावर खरं तर इतिहास घडवायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. तशी गोलंदाजी देखील करणं फार महत्वाचं राहील. शॉर्ट बॉल आणखीन एक, त्यावर फटका खेळायचा होता, परंतु चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि यावेळेस मी तर म्हणेन S22च्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. एक या धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. 13 धावा स्कोरबोर्डवर लागले गेलेत. 1 बाउन्स गोलंदाजाला खरं तर दंडित केलाय. 1 बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे DK सर लेग स्क्वेअरचे पंच. हा मात्र फटका चांगला आहे, पॉइंट मधून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमा रेखा पार. 4 रन. यस, थँक्स डीजे. गुरुनाच्या गोलंदाजीवर आपण चौकार पाहिला. कैलास बांगारी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेंड केलाय, फटका चांगला आहे. बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू सीमा पार. 4 रन. येस, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. रिव्हर्स अटेंड केला होता कैलास बांगारीने. आई एकविरा संघाचा एक आयकॉन म्हणून सातत्याने भूमिका पाहतो. आणि यावेळेस मात्र कैलासची बॅटिंग देखील तितकीच महत्वाची आहे. एक चौकार बनलाय. शॉर्ट बॉल यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामधून बॉलला उडवला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता, परंतु चांगली गोलंदाजी, एकच धाव मिळाली. आणि षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. बावीस धावा 2 षटकाच्या माध्यमातून आपण बघतोय. म्हणजेच सुरुवात देखील चांगली म्हणावी लागेल, परंतु गोलंदाजी देखील भेदक आपल्याला पाहायला मिळाली श्री समर्थ 11 संघाची. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. 2 पॉवर प्लेचे षटक ते या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहिली. चांगली मॅच श्री समर्थ 11 संघ आणि नक्कीच कैलास आणि अरुणसाठी
पारितोषिक लावलं जात आहे. सन्माननीय रोहितदास बांगारे अर्थात माजी उपाध्यक्ष कशाळे विभाग क्रिकेट यांच्याकडून दिले जातील 500 रुपयांचं कॅश प्राइज षटकार हॅट्रिकसाठी, म्हणजेच अरुण आणि कैलाससाठी. दिनेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, फटका दमदार आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. त्या ठिकाणी चांगली फील्ड काव कॉर्नरच्या दिशेने बॉल पाहायला मिळाला होता आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी दिनेश, गोलंदाजी ट्रॅकवर सर्व जबाबदारी घेऊन उतरलाय श्री समर्थ 11 संघाची. फुलटॉच बॉल आणि यावर मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पकडली जाईल. संपवलाय मात्र अरुण या फलंदाजाचा खेळ. अरुण देखील बाद. येस डीजे थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. दुर्वेशला तुम्ही पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे. सरायवाडी गावातून सातत्याने खेळताना आपण बघतोय, परंतु आज आई एकविरा या संघासाठी खेळायचा. शेवटपर्यंत तग धरून राहावं लागेल या जोडीला, कारण शांततेचं क्रिकेट जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना तेव्हा सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता, परंतु तो कमबॅक करावा लागेल. यावेळेस मात्र उडवली जाते त्रिपलाची. आणखीन एक फलंदाज बाद. एसट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फर्निचर डिस्पॅच फलंदाज दुर्गेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. खेळाडूचं नाव योगेश. कवटेवाडीचा हा खेळाडू आहे. योगेशला तुम्ही पाहू शकाल. सलामीचा फलंदाज कैलास बांगारे अजूनही मैदानात सज्ज. तिसरा षटक आपण बघतोय. यावेळेस दिनेश इष्टेला आपण बघतोय. 2 धाबेची पॅनल्टी जरी असली तरी देखील कमबॅकिंग गोलंदाजी करणारा श्री समर्थ 11 संघाला आपण बघतो. मागच्या वर्षीचा विचार केला तर सुपर 8 देखील मध्ये हे संघ क्वालिफाय झाला होता, परंतु यावर्षी सुपर 4 मध्ये जाता आलं नाहीये, परंतु यावर्षी प्रयत्न करावे लागतील. चिंतामण इस्टेट वर सर्व जबाबदारी असेल. संघाचा कर्णधार म्हणून सातत्याने भूमिका बजावले श्री समर्थ 11 संघाकडून, परंतु आज ती पार पाडावी लागेल, सक्सेसफुल करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा योगेशला. यावेळेस मात्र चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्त्वाचं असेल, कारण धावा बनवाव्या लागतील. समोर चिंतामण सारखा फलंदाज आहे, सुयोग सारखा फलंदाज आहे, तेजस सारखा फलंदाज आहेत. असे भरपूर चांगले खेळाडू खरं तर श्री समर्थ 11 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम चांगली आहे आणि या टीमवर खरं तर धावा बनवाव्या लागतील. कैलास बांगारेला स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचं असेल. शॉर्ट बॉल आहे, फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये फक्त एक बनले, दुसरीचा प्रयत्न नसेल. चिंतामण चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी. दुसरा षटक हाताळतो चिंतामण हा गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी. 10 फलक फक्त आणि फक्त जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. काल देखील आपण पहिल्या सत्रात लो स्कोरिंगची पहिली मॅच पाहिली होती 50 धावसंख्येवर. तदनंतर आज देखील लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का, की कैलास आपल्या संघासाठी आई एकविरा 11 या संघासाठी आपले बॅटिंगचा नजराणा दाखवेल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे.
आज कुठेतरी मित्र म्हणेन कैलाची देखील बॅट चालत नाहीये, तळपत नाहीये. महत्वाची बॅटिंग करणं फार महत्वाचं राहील. इथे षटक संपलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त धावा पाहायला मिळतील त्या 24. पाणी नक्कीच 3 षटकाची मॅच खरं तर या ठिकाणी समाप्त झालाय. 10 फलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. आज जशी किरणनं सुरुवात केली होती पहिल्या 2 बॉलवर फटकेबाजीला, षटकाराला, चौकाराला, तदनंतर किरणची स्वस्तात विकेट बहाल झाली आणि तिथून जी गलती लागली ती अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर दुर्वेश देखील बाद झाला, अरुण देखील बाद झाला, रवी देखील बाद झाला. म्हणजे चांगले फलंदाज या ठिकाणी बाद झाले आणि तदनंतर कुठेतरी कमबॅक करावं लागेल, धावा जमवाव्या लागतील आई एकविरा 11 या संघाला. बॅक टू बॅक कैलासने जर 3 षटकार मारले तर नक्कीच रोहिदास बांगारे यांसकडून खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल उर्फ बबलूंकडून. योगेशला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँड फलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आले. गोलंदाज सुयोग तिटकारे जो अष्टपैलूच्या भूमिकेत सातत्याने आपण बघतोय. बॅटिंग देखील चांगली झाले, चांगली होते. मागच्या वर्षीचा विचार केला तर आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. LED टीव्ही प्राप्त केली होती. आज काय घडणार? योगेशचा ब्रँड अर्थात स्टँड इन डिलिव्हर्ड बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ द पार्क येईल. आई एकविरा 11 संघाचा हा दुसरा षटकार. येस थँक्यू. प्रकाश नेक्स्ट मॅच असेल प्रकाश 11 संघ आणि अंबेरपाडा स्मिथ 11 संघ. स्मिथ 11 अंबेरपाडा संघ या ठिकाणी जर उपस्थित झाले नाही, मॅच संपली, तदनंतर दोन्ही संघाला देखील पॅनल्टी दिली जाईल याकडे लक्ष असू द्या. म्हणून आपण आला असाल या ठिकाणी लगेच रिपोर्टिंग करा. चांगली मॅच. श्री समर्थ 11 संघ जरी 2 धाब्याची पॅनल्टी घेऊन उतरला असेल तरी देखील चांगल्या स्थितीत आपण बघतोय. एक षटकाराला योगेशच्या बॅट पद्धत नंतर स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही कैलासला पाहू शकाल. चांगला फलंदाज आहे कैलास आणि त्याला अद्यापपर्यंत तो मैदानावर सज्ज पाहतोय आपण. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेंड केला होता परंतु चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाज सुयोगला पाहतोय, चांगला गोलंदाज आहे. यस यस या ठिकाणी चेक केला जाईल. थर्ड पंचाकडे रेफर केलाय आणि नक्कीच आपण बघतोय यावेळेस मित्र म्हणेन टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय. चांगली गोलंदाजी. आई एकविरा संघाचे धाव फलक जाऊन पोहोचलाय 31 या धाव संख्येवर. अजूनही धावा जमवाव्या लागतील. प्रकाश 11 टीम एस थर्ड पंचाचा निर्णय आलाय आमच्यापर्यंत की फेअर डिलिव्हरी आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतोय या ठिकाणी. कैलास स्ट्रायकिंग एंडला फटके मारावे लागतील, धावा जमवाव्या लागतील. 31 बनलेत, किती बनले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल हलकासा फ्लिप केलाय, फक्त डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस, डिसिजन इज पेंडिंग आणि पंचांचा बोट आकाशाकडे.
विकेट पाहायला मिळेल. योगेश बॅक टू द डगआउट. येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अक्षय पवारला तुम्ही पाहू शकाल. आज अक्षयची बॅटिंग होत असताना पाहायला मिळेल का. मतेवाडीचा खेळाडू आहे, अर्थात बॅट्समन चांगला आहे, परंतु आज आई एकविरा 11 संघासाठी धावा जमवाव्या लागतील. समोर गोलंदाज सुयोग. शॉर्ट बॉल होता त्यावेळेस मी तर म्हणेन कव्हर ड्राईव्हचा फटका खेळायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी सुयोगची देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटपर्यंत तग धरून राहिलाय फलंदाज सलामीचा, अर्थात कैलासला पाहू शकाल. त्याला स्ट्राईक देणे फार महत्वाचं आहे. जरी 1-2 षटकार आला तर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. हा देखील चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि यावेळेस मात्र चौथा षटक समाप्त होत आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धाव येणं अपेक्षित आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. श्री समर्थ 11 संघ आपले खेळाडू असतील त्या खेळाडूच्या जागी लगेच जायचं आणि तिथून गोलंदाज जो असेल त्यांनी आपली गोलंदाजाची भूमिका पार पाडायची. एस डीजे. एस नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. नाव रोहित. कुठला आहे तो? मोहपाडा संघाचा हा खेळाडू आहे. रोहितला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला गोलंदाज आहे. एसटीचा विचार केला तर यावेळेस मात्र पहिला बॉल कमालीचा राहिला होता, परंतु आमचे डीके सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो. यावेळेस मात्र धोक्याची घंटा. येस बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. लेग बायच्या स्वरूपात ही खरं तर धाव आम्हाला पाहायला मिळाली. आणि आमचे डीके सर एक जबरदस्त डिसिजन देत असताना आम्हाला पाहायला मिळाले. एक धाव पाहायला मिळाली. आणि यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड अक्षय पवार मतेवाडीचा खेळाडू आहे. अक्षय पवारला पाहू शकाल. शॉर्ट बॉल. काय कमालीची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मी तर म्हणेन रोहितला आपण बघतोय. पहिल्या बॉलवर लेग स्वरूपात एक धाव प्राप्त केली आणि तदनंतर डॉट बॉल. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. 32 बनलेत. एखादा षटकार 1-2 षटकार येणं अपेक्षित राहील या मॅच मध्ये. ती बॅटिंग करणं देखील महत्वाचं राहील. यावेळेस मात्र बॅट चालकीशी कडा त्या ठिकाणी प्रयत्न सुरेख झाले होते. नक्कीच कैलाससाठी धोक्याची घंटा होऊ शकली असती. शेवटच्या मोमेंट पर्यंत खरं तर कैलास थांबलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं महत्वाचं राहील. आज कैलासची बॅट कुठेतरी शांत राहिले, कारण ज्यावेळेस गावासाठी खेळ करत असतो कैलास सातत्याने, त्यावेळेस चांगली बॅटिंग करतोय. भरपूर वेळा तो सामनावीरचा पुरस्कार देखील त्याने घेतलेच. सिरीज देखील त्याच्या नावावर भरपूर आहेत, परंतु आज या ठिकाणी खेळावं लागेल. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बनले त्या 33.
3 बॉलवर एखादा 2 षटकार आले तर चांगलं दिसेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. दर्जेदार क्लास दाखवत असताना कैलासच्या बाट मधनं उतुंग भरारी घेत असताना मिळालाय षटकार. यस 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 डीजे एक षटकार आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलवर मी तर म्हणेन आणखीन एक षटकार पाहायला मिळेल का, कारण कैलास चांगली बॅटिंग करतोय यावेळेस. मात्र नक्कीच चांगला प्रयत्न केला होता आणि मी तर म्हणेन झेल त्या ठिकाणी नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रोहितला आपण बघतोय. मोहपाड्याचा खेळाडू आहे, अर्थात चांगला खेळाडू आहे. जणू काही ईशांत शर्माची आठवण होते आम्हाला की हाईट फॅक्टर त्याची जास्त आहे. चांगला गोलंदाज आहे रोहित. यावेळेस मात्र फटका दमदार आहे. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होईल. बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. मिळतील शेवटच्या बॉलवर चौकार. यस थँक्यू विलास. यस धाव फलक जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवर आणि त्या 2 धावा ऍड करतो म्हणजेच 45 धावसंख्येवर जाऊन पोहोचले. आई एकविरा टीम 45 धावा जिंकण्यासाठी गरज असेल श्री समर्थ 11 संघाला 46 धावसंख्येची. तर 46 धावा कशा बनवल्या जातील हे नेक्स्ट नक्कीच पूर्वार्धामध्ये आपण ऐकूया. तत्पूर्वी डीजे येस येस डीजे थँक्यू डीजे. चला प्रकाश 11 संघाचा कर्णधार आणि स्मिथ आंबेरपाडा 11 संघाचा कर्णधार. स्मिथ 11 आंबेरपाडा संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स कक्षामध्ये या नाणेफेक करण्याकरिता. ही मॅच संपण्या अगोदर या ठिकाणी दोन्ही खेळाडूंची पूर्ण उपस्थिती जर नसेल तर दोन्ही संघाला पॅनल्टी दिली जाईल. याकडे लक्ष असू द्या. वारंवार सूचना केली जाते दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित नसेल त्यांना पॅनल्टी दिली जाईल. याकडे लक्ष असू द्या. प्रकाश 11 संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. सर्व खेळाडू ही मॅच संपण्याच्या अगोदर या मैदानावर हजर असणे फार महत्त्वाचं आहे, अन्यथा 2 धावेची पॅनल्टी दिली जाईल. याकडे लक्ष असू द्या. स्मिथ 11 आंबेरपाडा संघाचे पूर्ण खेळाडू या ठिकाणी
लगेच या ना खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे आणि दोन्ही कॅप्टन या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता या. स्वर्गवासी चांगो वाळकू लोभी आणि कमलाकर लोभी यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव चांगो लोभी यांच्याकडून खरं तर 1001 रुपयाची देणगी प्राप्त झाले. या स्पर्धेला मी विनंती करेल नामदेव साहेबांना की आपण त्या ठिकाणी जायचा, आपला केला जाईल मान आणि सन्मान आयोजकांच्या वतीने. चांगो लोभी सॉरी नामदेव लोभी आपण या ठिकाणी यायचंय. नामदेव लोभी आपला या ठिकाणी मायेची उबदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा अनाउन्स करतोय, श्री स्मिथ 11 आंबेरपाडा टीम तसेच प्रकाश 11 टीम या ठिकाणी उपस्थित झाल्या नाही. दोन्ही संघाला पॅनल्टी दिली जाईल, याकडे लक्ष असू द्या. आणि ज्या टीमचे 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करा आमच्या समोर. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज किरण, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. चिंतामण त्याच्या साथीला सुयोग डोंगरपाड्या या गावातून बिलॉंग करत असताना आज श्री समर्थ 11 संघासाठी खेळतोय. 46 बनवल्या जातील का पाहावं लागेल. पहिला बॉल कमालीचा. किरण गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपण बघतोय आई एकविरा संघाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नामदेव लोभी यांचे या ठिकाणी मायेची उबदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. हा मात्र सुरेख डिफेन्स केलाय. यावेळेस मात्र चिंतामणने हेरलं, अगदी सन्मान दिला आणि एक धावेने श्री गणेश केला जातोय. प्रकाश 11 चे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. स्मिथ 11 आंबेरपाडा संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थिती दाखवा, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल 2 धावाची, याकडे लक्ष असू द्या. हा चांगला बॉल अगदी DK सरांकडे खरं तर लॉर्ड अपील झाली होती आणि ते अपील फेटाळत असताना आपण पाहिलं ऑफिशियल पंच अगदी चांगली सुरेख पंचगिरी सातत्याने. आज 4था दिवस या स्पर्धेचा. सह्याद्री प्रीमियर लीग आपण बघतोय. स्मिथ 11 अंबेरपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम स्वीकारले बॅटिंग. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे. सुयोगच्या बॅटमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स, सीमारे कपार 4 रन. हा चांगला बॉल कमबॅक करत असताना किरणला आपण पहिला बॉल डॉट पाहिला, तदनंतर दुसऱ्या बॉलवर 1 धाव खर्च केली, तिसरा बॉल देखील डॉट आणि चौथ्या बॉलवर प्रहार चौकार आला, 5वा बॉल डॉट. म्हणजेच प्रथम षटक हाताळत असताना किरण चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस साजरा फटका चांगला आहे. आडव्या बॅटने फटका सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार 4 रन.
6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 9 बनले. 46 ची गरज आहे. कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण बघतोय. सुयोग आणि त्याच्या साथीला दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज फिरकीचा जादूगार कैलास बांगारी ह्यावेळेस हलकासा टच केलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला पाठवलंय. बाउंड्री लाईन जवळ चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक तर बनले. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 देखील कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दिनेश इष्टे स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय. चांगला फलंदाज आहे. कव्हर ड्राईव्हचे लाजवाब स्ट्रोक त्याच्याकडनं पाहिले जातात आणि त्याचसाठी जाणला जातो हा फलंदाज. जेव्हा जेव्हा मैदानावर उतरला तेव्हा तेव्हा बॅटिंग चांगली झाले. हा देखील चांगला फटका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉलिंग चांगली होत्या. यस 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 बॉलिंग चांगली होते. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाची जबाबदारी घेऊन उतरलाय हा संघ. मी तर म्हणीन आई एकविरा 11 संघ. नक्कीच चांगली मॅच व्हायला मिळेल. यावेळेस मात्र बॉल हवेत पकडली जाईल. यस बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. चिंतामण इष्टे या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. दिनेश इष्टे बॅक टू द डगआउट. यस थँक्यू डीजे. या गावाचे ग्रामस्थ अर्थात फॉरेस्ट मध्ये रुजू असणारे सन्माननीय श्री दत्तात्रय केवारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या वतीने खरं तर तुमचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळा तुमचा देखील आम्ही या ठिकाणी सत्कार करूया. तत्पूर्वी मॅचकडे जातो. सध्या मॅच खरं तर फार महत्त्वाचे. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. एस बॅट्समन नाम गुरुनाथ. बोंबळवाडी गावाचा खेळाडू अर्थात गुरुनाथ स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड फलंदाज आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल त्यावर टोल उचल केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि फाईन लेग मधून चेंडू सीमा पार. 4 रन. यस थँक्यू. एक चौकार आलाय गुरुनाच्या बॅट बंद. कैलाच्या विरोधात चौकार पाहिला. लो स्कोरिंगची मॅच आहे ती बनवाव्या लागतील. फुलटॉस बॉल. इथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. दस्तक पे मस्तक देने वाला येतोय. फलंदाज गुरुनाच्या बॅट मधून हा षटकार. यस थँक्यू डीजे. 21 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिले 3 बॉल चांगले होते. तदनंतर 2 बॉल खराब. त्यावर फटके चांगले पाहायला मिळाले. हा मात्र चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. समोरच्या दिशेने खरं तर बॉलला खेळून काढलं. त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑनला खरं तर बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि घेतली झाली एक सिंगल धाव. षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धाव संख्येची 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. 24 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल 24चं समीकरण येऊन ठेपलंय. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. आई एकविरा संघ स्पीडअप घ्या. थोडासा
या ठिकाणी मित्रमंडळींना उशीर होतोय. आता 10 वाजून 46 मिनिटे झालेत. पहिली मॅच आहे खरं तर. या ठिकाणी दुसरी मॅच सुरुवात व्हायला पाहिजे होती आणि ते कदाचित 1-2 ओव्हर मध्ये हा सामना संपला तर मात्र वेळ वाचेल. लगेच दुसऱ्या साईडने प्रकाश 11 संघाने तयार राहायचंय. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. उशीर न लावता स्मिथ 11 आंबेरपाडा टीमची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस गुरुना स्ट्रायकिंग एंडला चांगला फलंदाज आहे. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज अक्षय पवार मतेवाडीचा खेळाडू. चांगला फटका आहे फलंदाजाच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि गुरुनाथ या ठिकाणी बाद होत असताना पकडली जाईल. आणखीन एक विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जात असताना गुरुनाथ बॅक टू द डगआउट. सुयोग शरद तेजसला तुम्ही पाहू शकाल. विठ्ठलवाडीचा खेळाडू आहे. तेजसला तुम्ही पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे. भरपूर मॅचेस आपण पाहिला तेजसचा देखील आणि इथून बॅटिंग करणं महत्वाचं राहील. विकेटचं पतन झालं. गुरुनाथ देखील बाद झाला. यावेळेस काय लाजवाब मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. उडवली जाते दांडिया. तेजसला देखील मैदान सोडावं लागेल. सुंदर गोलंदाजी दाखवत असताना अक्षय पवार. चांगली कामगिरी डीजे. हेच डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. कैलासचा वेग आपण बघतोय. सॉरी अक्षयचा वेग आपण बघतोय. वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक तिसरा अक्षयच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट आल्यात. सुयोग नॉन स्ट्राईक एंडला. त्याला स्ट्राईक घेणं गरजेचं असेल परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सुयोग बॅट्समन नेम सुनील समीर. हा चांगला बॉल अगदी मित्रमंडळीने विश्वजित ठाकूरची आठवण करून देणारा हा गोलंदाज अर्थात अक्षय पवारला तुम्ही पाहू शकाल. पहिला बाउन्स या ठिकाणी पंचांनी इशारा दिलाय. आमच्यापर्यंत तो देखील पोहोचलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवारला तुम्ही पाहू शकाल. बॅक टू बॅक तिसरा बॉल डॉट. हा चांगला बॉल. त्यावर फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. उचलणार फेकणं तोपर्यंत घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने कमबॅक करून दिलाय अक्षय पवारने. म्हटलं जातं ना की छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसामध्ये थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा देऊ शकते. ही संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. श्री समर्थ 11 संघ आणि आई एकविरा 11 संघ या 2 संघांमध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय काऊ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. छान
येस थँक्यू डीजे. एक चौकार आला अक्षयला. हा चौकार खरं तर अक्षयच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर अद्यापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी चांगली होते. हा देखील चांगला फटका आहे फलंदाज सुयोगच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा. सिक्सर. डीजे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवर. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावसंख्येची गरज. बारक्याला आपण बघतोय. नांदगावचा हा खेळाडू आहे बारक्या. महेंद्रला आपण बघतोय. थोडासा फास्ट घ्या. शक्यतो सकाळचा सत्र आहे. पाण्याची गरज नाहीये. तुम्ही 5 षटकं सहजगत्या कंप्लीट करू शकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि ती क्षमता खरं तर तुमच्याकडे आहे. त्यामुळे थोडासा आत्ता स्पीडअप ठेवणं फार महत्त्वाचं राहील. नंतर आपल्याला एक सामना खरं तर जड जातोय. त्यासाठी प्रयत्न करा. नक्कीच चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. लगेच प्रकाश 11 संघाने मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हायचं. कुठलाही वेळ न दवडता लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज कैलास बांगारी. याला मी तर म्हणेन कमबॅक करावा लागेल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचं असेल तर विकेट घेणं महत्वाचं आहे श्री समर्थ 11 संघाचं. पहिला बॉल. यावेळेस मात्र पहिला बॉल फटका कमालीचा. मिड विकेट रिजन मध्ये शतरक्षक पाहायला मिळेल. 1 धाव आले. मी तर म्हणेन हरिश्चंद्र देखील अजून येणं बाकी आहे गोलंदाजी ट्रॅकवर. त्याची देखील जादूची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे फिरकीचे जादूगार या आई एकविरा संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल. चांगला गोलंदाज आहे खोंडेवाडी संघाचा. परंतु सध्या कैलास गोलंदाजी ट्रॅकवर. 13 बनवायच्या होत्या. 1 कमी झाले म्हणजे 12 बनवायचे. 11 बॉल शिल्लक आहेत. समोर फलंदाज सुयोग. हा फार महत्वाचा खेळाडू आहे. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट. क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ पटका विशप मधून. बॉल फरार. 4 धावा. यस थँक्यू. कैलासच्या विरोधात खरं तर बॅटिंग चांगली केली जाते. सुयोग शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल त्यावर फटका दर्जेदार आहे. क्लास दाखवत असताना मिड विकेट रिजन मध्ये ठोकलाय सुयोगच्या बॅटमधनं. हा दर्जेदार षटकार. अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कमालीची बॅटिंग श्री समर्थ 11 संघाने पॅनल्टी घेऊन उतरला होता हा संघ आणि ते सिद्ध करत असताना सुयोगची बॅटिंग चांगली होते. मी तर म्हणेन षटकार आला. 1 चौकार आला कैलासच्या गोलंदाजीवर आणि 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हा मात्र फटका दर्जेदार आहे. आणखीन एक समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप. सॉरी विशप मधून. चेंडू सीमा पार. 4 रन. यस यस थँक्यू डीजे. चला प्रकाश 11 ने एका साईडने लगेच
लगेच एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये प्रकाश 11 आणि यस चला लगेच एंटर व्हा प्रकाश 11 जास्तीचा वेळ खर्च करू नका प्रकाश 11 आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा इथे खरं तर चांगली बॅटिंग करत असताना वेल प्लेड टीम श्री समर्थ 11 आणि हार्ड लक टीम आई एकविरा परंतु खेळ चांगला राहिला थोड्याशा धावा कमी पडल्या आज थोडीशी कुठेतरी कमी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी थोडासा पहिला सामना खरं तर गमावलाय आई एकविरा 11 संघाने आणि इथे मी तर म्हणेन श्री समर्थ 11 संघाने पहिला सामना जिंकलाय आणि लगेच दुसरा सामन्यासाठी श्री प्रकाश 11 संघ हा सज्ज झालाय स्मिथ 11 अंबेरपाडा टीम समोर आणि